तुमचा परिचय द्या. मी धीरवंत राऊत. आजच्या विजयाचे नियोजन एकंदरीत कसे केले होते? नेहमीप्रमाणे जसा रुटीन राहते पटाचा त्या नियमानं. या नियोजनाचे मास्टर माइंड कोण होते, म्हणजे परफेक्ट नियोजनाचे मास्टर माइंड? मास्टर माइंड कोणाला म्हणा जाईल, सगळ्याचं सहकार्य, सगळी टीम आहे. नितीन भाऊ आहेत आमचे, देवनाथ भाऊ आहेत, किशोर भाऊ आहेत, आमचं बंटी शेट आहे, करण भाऊ आहे, बाकीची टीम आहे आमची सगळी, बुवा भाऊ, बबलू भाऊ आमचा खास. एकंदरीत सामूहिक यश म्हणावं लागेल. सामूहिक यश. सगळ्यांना श्रेय आहे, विरोधकांना श्रेय आहे. ते हारले आम्हाला म्हणून आम्ही जिंकलो. तुम्हाला नाद केव्हापासून आहे या क्षेत्रात? नाद बापा आजच्या काळापासूनच. बापाला शोक, आम्हाला शोक. म्हणजे पारंपरिक वारसा, म्हणजे कौटुंबिक वारसा आहे तुम्हाला, म्हणजे रक्तातच नाद आहे तुमच्या. रक्तात आहे, रक्तात. एकंदरीत टीमवर विश्वास असतो, तर काय सांगाल टीमच्याबद्दल? टीम जबरदस्त आहे. आमच्या टीमचा काही सांगण्यालायक नाही, चांगला आहे. सगळेजण मिळून मिसळून काम होते, बढिया आहेत सगळे. यश अपयश याच्याबद्दल काय सांगाल, काय शिकवते? ते लागूच आहे. शर्यत म्हणल्यावर कोणी जिंकेल कोणी हारेल. आज आपण जिंकलो, उद्या ते जिंकतील, त्याच्यात काही नाही. खेळ हा खेळाप्रमाणेच खेळला पाहिजे, त्याच्याबद्दल बिलकुल 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 खेळ खेळासारखंच खेळावं लागेल. चांगल्या नीतीनं खेळलं तर 100% यश येते या खेळ. थांबून खेळा, विचार करून खेळा, यश नक्की भेटेल. किती फुटावर खेळ होता आजचा? माझ्या माहितीप्रमाणे 2000 फुटावर असेल कदाचित. बैलाचं नाव काय? बैला बैल नाही, आज गावरान बैल नव्हते का जे आमचे बंडीचे, हे काही नाव गावाले नव्हे, गावरान बैल आहेत. याचा काही इतिहास राहिला का, काही पार्श्वभूमी वगैरे? पार्श्वभूमी गाव खेड्यामध्ये खेळले आहेत आता मधात. पुढचं नियोजन कसं असेल? पुढचं बघू आता, का बसून बैठक करून सगळ्याच्या सहमतीनं का होईल ते बघू नंतर. या शर्यत क्षेत्रात आता बैलाच्या किमती वाढल्या, त्याबद्दल काय सांगा? किमती वाढल्या पाहिजे ना. जी कास्तकाराच्याच घरी बैल तयार होते, मोठे लोक घेतात बैल, कास्तकाराला 2 पैसे जास्त येतात. भविष्य कसं बघता हे या शर्यत क्षेत्राचं? भविष्य काय नाही भाऊ, पट बंद केला चांगला होईल. माणूस बर्बाद होते हळूहळू, खर्च खूप आहे. नवीन पिढीबद्दल काय सांगाल? एकंदरीत सेटल होऊन यावं, नवीन पिढीनं स्वतःच्या पायावर उभं होऊन यावं का, काय सांगा? त्याच्याबद्दल नाही बोलू शकत मी. काय अपयश आलं तरी पचवता आलं पाहिजे याच्याबद्दल? ते पचतेच. पटामध्ये जेवढे लोक आहेत सगळे पचवणच आहेत. अपयश यश ते काही नाही, नथिंग आहे. ते सगळ्यांना लागू आहे ते बाजू. प्रामाणिकपणे खेळलं पाहिजे या खेळात. त्याच्याबद्दल नाही बोलू शकत काही. आता कोणी प्रामाणिक आहे नाही आहे त्याच्याबद्दल मी काही मत नाही देऊ शकत. ज्याची त्याची स्वतःची इच्छा. एकंदरीत ज्या मैदानावर खेळ होतो त्या मैदानाचा अभ्यास असेल, स्पर्धक कोण आहे त्याचा अभ्यास असेल, ड्रायव्हर असेल, ड्रायव्हरचा अभ्यास, स्पर्धकाच्या याचा अभ्यास करावा लागतो. तेवढा खोटं जी आम्ही लहान माणसं आहोत, ते मोठी शर्यत जे खेळतात ते आमचे कसे 500वाला आहे, याच्यात काही तेवढा अभ्यास वगैरे नाही, घरगुती काम आहे सगळं. बैलाचं स्पीड कसं लागलं होतं का सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत? चांगले बैल चांगले धावले, आमच्या अपेक्षेप्रमाणे धावले. म्हणजे सुट्टानी डोक्यात काय होतं तुमच्या, म्हणजे बैल काय करतील? आता थोडी भीती तर राहतेच कमी जास्त. समोरच्याचा दरारा होता की समोरच्या बरोबर खेळताना बैल सरळ धावत नाही म्हणून ती थोडी भीती होती. पण वरचा आहे शेवटी. तुम्हाला बैल शर्यत क्षेत्रात म्हणजे जे मैदान होतात तिथचं म्हणजे मुख्य जनावरांना लक्षात घेऊन मैदान असे पारदर्शक व्हायला पाहिजे का, काय सांगा? व्हायला पाहिजे. पारदर्शक तर होणे गरजेचं आहे बैलांच्या तब्येतीच्या दृष्टीनं, बाकी सगळ्या दृष्टीनं आवश्यक आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.